वॉज नॉट बेगिंग, द्यावं मदत द्यावं हे कधीच नव्हतं. हे समाजाचं काम आहे याची त्यांना पूर्ण जाणीव, कॉन्फिडन्स समाजाच्या कामाची. आणि आपलं काही नाही, स्वार्थ नाही, काय नाही, सगळं सगळं समर्पण होतं. पण त्या काळात खूप मुलं उभी केली ना त्यांनी, खूप खूप उभी केली. आता तुम्ही सांगा, मी काय रयतचा विद्यार्थी नव्हतो, पण मला परदेशात पाठवण्यासाठी प्रयत्न करायचा. म्हणजे अशी ग्रामीण भागातली जी विद्यार्थी असे बरेच दिसतील त्यांना कोणीतरी त्यांना लगेच पिकअप करून त्यांच्यासाठी, आता पीजी पाटलांना, बॅरिस्टर पीजी पाटलांना त्यांनीच पाठवलं ना इंग्लंड, खांद्यावर आणलं अक्षरशः वाहून. ते आणले गावाहून घरून वसतिगृहात आणायला, तर ते पुढे थकले, ऊन लागायला लागलं, अण्णा माझे पाय पोळतात म्हणे, आणि मी थकलो आता, खांद्यावर घेतलं, खांद्यावर किती मैलच्या मैल आणलं त्यांना पाहिजे. आणि अशी माणसांचं हुशार आहे म्हटल्यानंतर इंग्लंडला पाठवलं, त्यांनीच मदत केली अण्णांनी. असे बरेच मंडळी, आत्तार प्रिन्सिपॉल आत्तार, त्यांना TD साठी लंडनला पाठवलं, आत्तार प्रिन्सिपॉल. म्हणजे असे अनेक मंडळींना, खूपच गुणी माणसांना हेरून त्यांनी स्वतःचीच मुलं समजून त्यांच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करण्याचे प्रयत्न केले. पण एक आहे की त्याचे रिटर्न्स त्यांना मिळाले, की ते सगळे लाईफ मेंबर त्यांच्या काळामध्ये संस्थेमध्ये विना वेतन काम करायला लागले. म्हणजे फक्त जगण्यापुरतं द्या म्हणजे झालं काम. खरं म्हणजे गांधीजीने हा एक विचार तुम्हाला सांगायला हरकत नाही. गांधीजींना विचारलं होतं की शिक्षक वगैरे, ते बाकीचं तपशील नाही सांगत, आपल्याला मर्यादा आहे, परंतु शेवटी गांधीजींना विचारलं, बा शिक्षकाला मग काय द्यावं असं तुमचं म्हणणं आहे आणि कसं काम करावं त्याने. गांधीजींनी सांगितलं, शिक्षकांनी खावं, प्यावं, जगावं आणि शिकवावं. ही विद्या आहे. त्यांनी सांगितले हे पावित्र्य आहे. शिक्षकाच्या कामाला किंमत नसते, त्याला मूल्य आहे. जसं आईचं दूध विकलं जात नाही तसं शिक्षकाची विद्या ही विकली जात नाही. तो जगला मात्र पाहिजे. पण गांधीजी हे अंमलात नाही आणू शकले स्वतः प्रत्यक्षात, हे नाही अंमलात. पण कर्मवीर भाऊराव पाटलांनी असे शिक्षक तयार केले की जे फक्त खाल्ले, पिल्ले, जगले आणि शिकवलं. आणि अशा तुम्हाला सांगतो 600 व्हॉलंटरी शाळा कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभ्या केल्या. 25,000 मुलं त्याच्यात शिकत होते. 685 शिक्षक काम करत होते. ते कसे? फक्त अण्णा त्यांना 4 पायली धान्य, 6 पायली धान्य द्यायचे महिन्याला. शेजारच्या जवळच्या कुठल्या तरी किराणा दुकानात जाऊन सांगायचे, याला उधार दे, महिनाभरानं मी उधारी तुझी फेडील त्या किराणा दुकानदाराला. तेवढ्यावर त्या शिक्षकांनी कामं केली. हा अजब इतिहास आहे. माझ्या मते ह्या शैक्षणिक कार्याच्या इतिहासाला जगाच्या इतिहासात तोड नाही, यात काही शंकाच नाही. जगाच्या. आणि धान्य कसे जमा करायचे? आया बायानो, तुम्ही जात्यावर दळायला बसता आणि दळायला मूठ घालतात, जाता असायचं आणि ते दळण असं माहितीये ना तुम्हाला, कठीण दळण घालायचं. फक्त बाई एक मूठ तुमची पहिली मूठ माझ्या पिशवीत टाकत जा. आणि दर घरी पिशव्या ठेवल्या, दर 15 दिवसाला, आठवड्याला ती पिशवी भरायची, ते गोळा करायचे आणि खांद्यावर ते धान्य नेऊन दर शिक्षकाच्या घरी वाटून द्यायचे. हे अद्भुतच आहे. हे क्रांतिकारक गोष्ट आहे आणि ही भारतातच होऊ शकते आणि भाऊराव पाटलांसारखाच माणूस करू शकतो. यातलं जे शिक्षणातलं जे मुळात संकल्पना आहे आणि ज्यावर तुम्ही खूप काम केलेलं, विचार केलेलं, भाषण केलं, तुमचं पुस्तक आहे शिक्षण आणि समाज म्हणून, त्या अनौपचारिक शिक्षणाबद्दल, गाडगे महाराजांबद्दल तुम्ही चारित्र्य आणि चरित्र पुस्तकात त्यांचं फार लिहिलेलं आहे. आणि एकंदरीत समाजामध्ये जे बदल होत गेले सामाजिक आणि राजकीय, ज्याचं तुम्ही चिंतन करतात, पाहतात, त्याबद्दल आपण उद्या बोलणार.